नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. व्यवस्थापनाच्या आजच्या लेक्चरमध्ये पुन्हा मी एकदा तुमचं स्वागत करतो. आपण कालपासून संघटन या तिसऱ्या युनिटला सुरुवात केलेली आहे. संघटन हे व्यवस्थापनाचं कार्य आहे. आपण काल पाहिलं की संघटन म्हणजे विशिष्ट उद्दिष्ट पूर्तीसाठी कार्य करणारा व्यक्तिसमूह, म्हणजे व्यक्तीचा गट, व्यक्तिसमूह. आणि काल आपण अँड्र्यू कार्नेजी यांचं एक स्टेटमेंट आपण लक्षात घेतलं. ते काय होतं तर माझी सर्व साधन संपत्ती, कारखाने, पैसा हे सर्व माझ्यापासून हिरावून घेतलं, फक्त माझं संघटन माझ्याजवळ असेल तर ते सर्व पुन्हा मी 4 वर्षात प्राप्त करीन. म्हणजे संघटन हा व्यवसाय व्यवस्थापनाचा बॅकबोन, कणा आहे असं आपण म्हटलं. म्हणजे संघटनमध्ये जो व्यक्तिसमूह असतो तो विचार करू शकतो, त्याला बुद्धी आहे, त्याला मन आहे आणि तो चल घटक आहे. आणि व्यवसायामध्ये इतर जे सगळे घटक आहेत ते अचल घटक आहेत. मशिनरी जरी चालत असेल किंवा ती काम करत असेल तरी सुद्धा ती ऑपरेट करण्यासाठी माणसाच्या बुद्धीची आवश्यकता असते, किंवा त्या मशिनरी सुद्धा माणसांनीच निर्माण केली असतात. म्हणजे व्यक्तिसमूह कोणत्याही कार्यामध्ये महत्त्वाचा आहे हे मी तुम्हाला वेगळं स्वतंत्रपणे सांगायची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळं संघटन किती महत्त्वाचं आहे हे आपल्या व्यवसायाच्या दृष्टिकोनात आपण लक्षात घेतलं. आजच्या तासाला आपण ही संघटनची प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया कशी पार पडते या संदर्भात आपण विचार करणार आहोत. म्हणजे संघटन याच्यामध्ये व्यक्तिसमूह, या व्यक्तिसमूहाच्या बाबतीमध्ये काय अपेक्षित आहे की ते जेणेकरून चांगल्या पद्धतीने काम करू शकतील. जे विशिष्ट उद्दिष्ट आपलं ठरलेलं आहे, भले मग ते नफा मिळवायचा असू दे किंवा ग्राहकांच्या गरजांचं समाधान करण्याचं असू दे किंवा सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा असू दे, जे काय. मी उद्दिष्ट हा शब्द म्हटल्यानंतर तुम्हाला म्हटलं होतं की उद्दिष्ट संख्यात्मक, गुणात्मक, अल्पकालीन, दीर्घकालीन उद्दिष्टे स्पष्ट असली पाहिजेत, उद्दिष्टे साध्य करण्यासारखी असली पाहिजेत, हे सगळं तुमच्या लक्षात आहे. त्यामुळे त्यापैकी जी कोणतीही संख्यात्मक उद्दिष्ट असतील, गुणात्मक असतील, अल्पकालीन असतील, दीर्घकालीन असतील, ती सर्व उद्दिष्ट आपल्याला पार पडण्यासाठी जो आपला व्यक्तिसमूह आहे तो व्यक्तिसमूह आपल्याला महत्त्वाचा आहे. तो निष्ठावान पाहिजे, तो कौशल्यवान पाहिजे, तो आपल्या व्यवसायाशी एकनिष्ठ असला पाहिजे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्याच्या हे लक्षात आलं पाहिजे की जर आपण काम केलं तर व्यवसायाला फायदा होणार आहे, आणि व्यवसायाला फायदा झाला तर त्या फायद्यातला काही भाग आपल्याला मिळणार आहे, हे त्यानं जाणून घेतलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण संघटनाची जी प्रक्रिया आहे ती पाहूया. कालच्या तासाला आपण हे पाहिलं, हे आपण लक्षात घेतलं. ही जी संघटन प्रक्रिया आहे याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला काय करावं लागतं, कार्यनिश्चिती आणि क्रमवारी. म्हणजे कार्यनिश्चिती म्हणजे या ठिकाणी आपलं जे काम आहे, आपण त्याला काम म्हणतो, वर्क म्हणतो, कार्य म्हणतो, मला हे करायचं आहे म्हणतो, जे काय आहे ते त्याची निश्चिती करावी लागते. डिटर्मायनेशन ऑफ वर्क. आणि हे करण्यापूर्वी म्हणजे नेमकं कोणतं काम करायचं आहे हे आपल्याला निश्चित करावं लागतं. पण हे निश्चित करण्यापूर्वी आपल्याला त्याला आपल्या HRMच्या भाषेमध्ये, मानव संसाधन विकास जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण काय लक्षात घेतो, मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये आपण त्याला जॉब ॲनालिसिस म्हणतो, जॉब अनरिचमेंट आपण म्हणतो, जॉब स्पेसिफिकेशन आपण म्हणतो. जॉब म्हणजे कार्य आलं, ते काम आलं. आपल्याला जे काम आपल्याला करायचं आहे त्याचं ॲनालिसिस करायला पाहिजे, त्यातलं कामाची आपण त्या ह्याच्यानुसार वर्गीकरण करायला पाहिजे. बाबा 1, 2, 3, 4, 5 प्रकारचं काम आहे. एक प्रकारचं काम करायसाठी वेगळा माणूस पाहिजे, 2, 3, 4, 5. मग ह्यातलं शारीरिक काम असेल, मानसिक असेल, किंवा यंत्राच्या संदर्भातलं असेल, CNC मशीन असेल तर त्याचं ते चालवण्याचं कौशल्य असणारा ऑपरेटर पाहिजे. म्हणजे स्किल्ड आलं, अनस्किल्ड आलं, सेमी स्किल्ड आलं, स्पेसिफिक स्किल्ड आलं वगैरे. या सगळ्याच्या ह्याच्यानुसार आपण त्याचं ॲनालिसिस केलं. बाबा हे काम करण्यासाठी 10 व्यक्ती पाहिजेत, 2 नंबरचं काम करण्यासाठी 15 पाहिजेत, 15 मध्ये हे ह्या प्रकारचे पाहिजे.
म्हणजे आपण जॉब डिटरमायझेशन ठरवलं की आपल्याला हे काम करायचं, त्यानंतर त्या कार्याचा आपण विभाग करतो, विभाग. मग त्यातली काही जी कामं असतील ती उत्पादन विभागाच्या संदर्भातली असतील, काही असतील खरेदीच्या संदर्भातली असतील, काही असतील ती गोदाम विभागाच्या संदर्भातली असतील, काही असतील ती आर्थिक फायनान्सच्या संदर्भातले असतील, काही असतील ते विक्रीच्या संदर्भातले असतील, जाहिरातीच्या संदर्भातले असतील. ही ही सर्वसाधारणपणे आपल्या व्यवसायामध्ये अनेक प्रकारची कार्य जातात. आता उत्पादन करत असताना त्याच्यामध्ये ए टाईपचं उत्पादन, बी टाईपचं, सी टाईपचं, डी टाईपचं किंवा ह्या अमुक या साईजचं, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे साईज आले. वजनाच्या बाबतीमध्ये वजनाचे असेल, आकाराच्या बाबतीमधले असतील, या आकाराप्रमाणे असेल, वजनाप्रमाणे असेल किंवा डिझाईनप्रमाणे असेल किंवा रंगाप्रमाणे असेल, त्याचे वेगवेगळे आपण भाग केले, आपण वेगवेगळं काम केलं. फक्त उत्पादन विभाग मी लक्षात घेतलं. म्हणजे या ठिकाणी आपण बघतो की कमीत कमी 3-4 विभाग तरी एखाद्या व्यवसायामध्ये असतात. त्याच्यामध्ये असतो खरेदी विभाग असतो, उत्पादन विभाग असतो, त्यानंतर आपला वित्त विभाग असतो, त्यानंतर मानवी संसाधन विभाग असतो की पूर्वी त्याला कामगार किंवा लेबर कर्मचारी असं म्हटलं, पर्सोनेल म्हटलं जायचं, आता HRM डिपार्टमेंट म्हणतात. विक्रीचा त्याला आजकाल विपणन म्हटलं जातं, विपणनाचा विभाग आला. हे विभाग मग पाडले जातात. आता जाहिरातीचं काम असेल तर ते विपणन विभागामध्ये जाईल, ग्राहकांच्या गरजा शोधणं असेल तर ते काम असेल तर ते विपणनामध्ये जाईल, कच्च्या मालाचा शोध घ्यायचा तर ते खरेदी विभागामध्ये जाईल, उत्पादनाची प्रक्रिया डेव्हलप करायची तर ते उत्पादन विभागामध्ये जाईल. याचं काय केलं? डिपार्टमेंट केले. डिपार्टमेंट केल्यानंतर त्याचं त्या कार्याचं विशेष आणि व्यक्तिविशेष, बाबा हे कार्य करण्यासाठी हे कार्य कोणतं स्पेसिफिकेशनचं आहे, म्हणून तर त्याला जॉब ॲनालिसिस करायचं आहे, जॉब एनरिचमेंट करायचे, जॉब स्पेसिफिकेशन करायचं, म्हणजे विशेषीकरण आपण म्हणू त्याला तुमच्या भाषेत. मग ह्या कामाचं काय विशेष, आणि हे काम करण्यासाठी व्यक्तीकडे कोणती विशेष असायला पाहिजेत, स्पेशलायझेशन असायला पाहिजे किंवा स्किल्स असायला पाहिजेत, याचं मॅच करायचं. बाबा ज्याला फायनान्समधलं जास्त कळतं, अकाउंटमधलं जास्त कळतं, त्या व्यक्तीला तुम्ही अकाउंट विभागामध्ये, ज्याला जो इंजिनियर आहे आणि त्याला प्रोडक्शनमधलं जास्त कळतं तर त्याला प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये, ज्याला पर्चेसिंगचं नॉलेज आहे तो पर्चेसिंगच्या डिपार्टमेंटमध्ये आहे. म्हणजे काय झालं, आपण पहिल्यांदा कामाचं सगळं विश्लेषण केलं आणि या बाजूला आपण काय केलं, व्यक्तींचं विश्लेषण केलं. आणि आता कामाचं विशेषण आणि व्यक्तींचं विशेषण आपण केल्यानंतर पुन्हा आपण काय करणार आहे, ते काम त्या व्यक्तींच्या मध्ये वाटणार आहे. बाबा अमुक हा व्यक्ती आहे, त्यानं हे काम करायचं, या डिपार्टमेंटमध्ये करायचं, उत्पादन विभागामध्ये करायचं, हे करायचं, या प्रॉडक्टच्या संदर्भात करायचं, विपणन विभागामध्ये यांनी काम करायचं, यांना ते काम करण्याचं स्वातंत्र्य. लक्षात ठेवा, कामाचं आपण या ठिकाणी निश्चितीकरण केलं, त्याचं विशेषीकरण ठरवलं, त्याचे डिपार्टमेंट पाडले, त्यानंतर आपण व्यक्तीचं विशेष केलं, व्यक्तींचे विभाग वेगवेगळे केले, समूह आहे, याला या 1000 व्यक्ती आहेत, त्या 1000 व्यक्तींचे गट तयार करायचे आहेत, समूह तयार करायचे आहेत. मग त्या उत्पादन विभागासाठी एक समूह पाहिजे, विपणन विभागाशी एक समूह पाहिजे, खरेदी विभागाशी एक समूह पाहिजे, वित्त विभागाशी एक समूह पाहिजे, HRM विभागासाठी एक समूह पाहिजे. हे सगळे आपण काय केले, डिवाइड केले आणि ते कामाच्या बेसवर केले. आता फक्त त्यांना काम वाटून चालणार आहे का? नाही, तर ते काम करण्याच्या संदर्भात किंवा काम करवून घेण्याच्या संदर्भात त्या व्यक्तींना अधिकार द्यायला पाहिजे, अथॉरिटी. मग ते अथॉरिटी काम करवून घेण्याचे असेल, पैसे वापरण्याचे असेल, किंवा निर्णय घेण्याचे असेल, आदेश देण्याचे असेल वगैरे, हे अशा सगळ्या प्रकारचे अधिकार त्या व्यक्तीला त्याच्या कामानुसार आणि त्याच्या व्यक्तीच्या विशेषानुसार बहाल करण्यात येतात. म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही अधिकार दिल्यानंतर त्या व्यक्तीला ते काम करवून घेणं हे अधिक सोपं जातं. तुम्ही त्याला अधिकार बहाल केल्यामुळे त्याला त्याच्या कामाचं स्वातंत्र्य मिळतं, त्या ठिकाणी त्याला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळतं, तो निर्णय घेऊ शकतो. म्हणजे अधिकार असल्याशिवाय त्याला कार्याची पूर्तता करून घेता येणार नाही, किंवा त्याला दुसऱ्याला आदेश देता येणार नाही. त्यामुळे अधिकार हे खूप महत्त्वाचे आहेत. आणि अधिकार कसे पाहिजेत, तर त्या संबंधित
काम करवून घेण्याच्या बाबतीतील असेल पाहिजे. काम एक आणि अधिकार दुसरे चालणार, उपयोगाचं नाही. आणि तो ज्या ठिकाणी काम करतो त्या बाबतीतले, त्या संदर्भातलेच अधिकार त्याला मिळणं, दिलं जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपल्याला हे वरवर पाहता हे खूप सोपं वाटतं. पुन्हा अधिकार जे आहेत हे तुम्ही त्याला लेखी दिलेत का तोंडी दिलेत, आणि त्याला अधिकार देणाऱ्याला फक्त सांगितलंय का जो सगळे अधिकार वापरून ज्याच्याकडून काम करून घेणार आहेत त्यांना सुद्धा त्याची कल्पना दिली आहे, त्यांना माहिती दिलेली आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून बघा, एखादा अधिकार पदावर एखादा व्यक्ती बसला की त्याचा सत्कार केला जातो, वर्तमानपत्रामध्ये त्याची प्रसिद्धी दिली जाते की जेणेकरून हे लोकांना माहिती असावं की ह्या पदावरती ह्या व्यक्ती काम करतोय, त्याला त्या पदाचे अधिकार देण्यात आलेले आहेत. म्हणजे पद हा शब्द एक मी या ठिकाणी वापरला. म्हणजे तुम्ही पदाची निर्मिती करायला पाहिजे. पदाची कामं कोणती, इथं काम आपण जॉब म्हटलं, त्याला वर्क म्हटलं, इथं पद मी म्हटलं. कामगार सुद्धा हे पद आहे, कर्मचारी पद आहे, मॅनेजर पद आहे, सुपरवायझर पद आहे, मुख्य व्यवस्थापक पद आहे. मग त्याची कामं कोणती आणि ती कामं करण्यासंदर्भात कोणत्या प्रकारच्या, कोणत्या कौशल्याच्या, कोणत्या व्यक्तीची आवश्यकता आहे की त्याच्याकडे ते स्पेशलायझेशन आहे, त्या व्यक्तीची त्या ठिकाणी मग निवड केली जाते. ते पद त्या व्यक्तीला बहाल केलं जातं. ते पद व्यक्तीला बहाल करणं त्याला सुद्धा मी अथॉरिटी, अधिकार असं म्हणू शकतो. आता फक्त अधिकार देऊन चालणार आहेत का? नाही. अधिकारच दिले तुम्ही आणि जबाबदारी दिली नाही तर अधिकाराचा गैरवापर होऊ शकतो. म्हणून जेवढे तुम्ही अधिकार देणार आहात तेवढी तंतोतंत तेवढीच जबाबदारी त्या व्यक्तीला सोपवली पाहिजे. म्हणजे आकड्यामध्ये हे सांगता येत नाही, पण तुम्ही 10 अधिकार दिले असतील तर 10 जबाबदारी द्यायला पाहिजे. याच्यामध्ये काय होऊ शकतं, समजा अधिकार जास्त दिले, जबाबदारी कमी दिली तर अधिकाराचा गैरवापर होऊ शकतो. अधिकार कमी आणि जबाबदारी जास्त दिली तर जबाबदारी तुम्ही फक्त दिली, अधिकार नसल्यामुळे तो काम करून घेऊ शकत नाही, त्याला त्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. त्यामुळं अधिकाराचा गैरवापर होऊ नये आणि जबाबदारी पेलण्यासाठी अधिकार नसणं, यामुळं अडचणी येणं, हे सगळे या गोष्टी सगळ्या सोडवण्यासाठी जेवढे अधिकार तंतोतंत तेवढीच जबाबदारी सोपवणं महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी काय होतं की अधिकारीने जबाबदारीमध्ये जर स्पष्टता नसेल तर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात, अडचणी निर्माण होतात आणि मग त्या व्यक्तींना लक्षात येत नाही की नेमकं बाबा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते लक्षात येत नाही. मी आणखी एक मुद्दा याच्यामध्ये आहे, तो या ठिकाणी सांगून तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत नाही, पण अधिकारांची जबाबदारी या गोष्टी आपल्याला समजणं आवश्यक आहे. उद्या तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसायामध्ये काम करणार आहात त्या ठिकाणच्या अधिकारांची मर्यादा, अधिकाराची चौकट आपल्या लक्षात यायला पाहिजे. आणि मग त्याशिवाय जबाबदारीची जाणीव होत नाही. अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. बऱ्याच लोकांना अधिकार फक्त दिले जातात, अधिकार लक्षात येतात, पण जबाबदारीची जाणीव त्यांना नसते. त्यांना जबाबदारीची जाणीव करण्यासाठी अधिकार आहेत हे लक्षात यायला पाहिजे. आपल्याला फक्त अधिकार दिसतात, हा व्यक्ती आज जिल्हाधिकारी आहे, हा व्यक्ती नगराध्यक्ष आहे, हा व्यक्ती प्राचार्य आहे, हा व्यक्ती अमुक ठिकाणी प्रमुख आहे, मॅनेजर आहे. त्याला अधिकार आहेत बरोबर आहे, पण त्याला जबाबदारी सुद्धा तेवढी आहे, तंतोतंत तेवढीच आहे. हे खूप महत्त्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि अनेक ठिकाणी हे लक्षात घेतलं जात नाही आणि त्यामुळं प्रॉब्लेम्स निर्माण होतात. मग एकदा तुम्ही सांगणार कोण, तुमचं काय ऐकायचं, तुम्हाला कोणी अधिकार दिले, हे प्रसंग निर्माण होतात. म्हणून अधिकाराने जबाबदारीची स्पष्टता असायला पाहिजे.
संघटन कार्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग किंवा आत्मा आहे म्हणा. अधिकारांची जबाबदारी निश्चित. आणि त्यानंतर मग मुद्दा येतो नियमावली व प्रमाणीकरण. म्हणजे तुम्हाला अधिकारांची जबाबदारी दिली म्हणजे तुम्ही काम करून घेऊ शकता असं होत नाही. ते काम करून घेण्याचे काही तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन ठरवावे लागतात. त्याला वरिष्ठाकडून आणि ज्यांच्यासाठी ठरवताय त्यांच्याकडून सुद्धा मान्यता घेणं महत्त्वाचं आहे. एकतर्फी तुम्ही नियम ठरवून चालणार नाही. प्रत्येक काम करण्याची एक नियमावली आपण ठरवू शकतो. आणि हे ठरवलं तर कामाच्या जी पूर्तता आहे त्या पूर्ततामध्ये एक वाक्यता येते. आणि ती पूर्तता करणं, काम पूर्ण करणं हे सुटसुटीत होतं. किंवा तुम्हाला तुमच्या हाताखालच्या लोकांना ते स्पष्टपणे सांगण्याची सुद्धा परत गरज राहत नाही. म्हणजे नियमावली म्हणजे काहीतरी कायद्याचा बडगा असं कृपया या ठिकाणी समजून घेऊ नका. कार्य करण्यास सुलभ व्हावं, सोपं व्हावं या दृष्टिकोनातून नियम असतात. तुम्हाला कार्य करायला अडचणी ठराव्यात यासाठी नियम नाहीत. आपल्याला नियम कायदे म्हटलं की आपल्याला त्याचा बडगा वाटतो, भीती वाटते. नाही, कार्याची पूर्तता सुलभ व्हावी, सोपी व्हावी या दृष्टिकोनातून नियम ठरवले जावेत आणि त्या संदर्भातलेच नियम असावेत. कामाला बाधा आणणारे, काम करण्यास अडचणी निर्माण करणारे नियम नको आहेत. काय करायचं या संदर्भात नियम असावेत, काय करू नये या संदर्भात नियम करण्याची गरज नाही. काय करायचं हे समजल्यानंतर काय करायचं नाही हे स्पष्ट होतं. प्रमाणीकरण म्हणजे स्टँडर्डायझेशन. याच्यामध्ये काय महत्त्वाचं येऊ शकतं, तुम्ही काम ठरवताय, कार्याचं वर्गीकरण करताय, कार्याचं डिपार्टमेंटेशन करताय, विभाग करताय, पण हे सर्व करत असताना तुम्ही त्याला स्टँडर्ड वापरलं पाहिजे, प्रमाप निश्चित केलं पाहिजे. म्हणजे एका व्यक्तीनं किती काम करावं याच्या कॅपॅसिटी मग त्या ठिकाणी फायनल होतात. आणि मलाच एकट्याला जास्त काम आहे हे जे काही पालपूद कर्मचारी लावतात ते चुकीचं असतं. बघा, बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं तर या बाबतीत खूप कर्मचारी वर्ग, अगदी सुपरवायझर वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नाराज असलेला आपल्याला दिसून येतो. कारण याच्यामधली स्पष्टता ही अगदी चांगली असली पाहिजे, योग्य असली पाहिजे. कारण कदापि कोणत्याही कामगाराला, कोणत्याही माणसाला असं वाटलं नाही पाहिजे की मला एकट्याला जास्त काम आहे. कसं असतं, पण नेहमी कर्मचाऱ्याला वाटतं की मालक वर्ग किंवा तो काही टॉप मॅनेजमेंट आहे हे माझ्याकडून जास्त काम करून घेतात. आणि टॉप मॅनेजमेंटला नेहमी वाटत असतं की आम्ही जास्त पगार देतोय पण त्या मानाने हे काम करत नाही. ही जी भावना आणि हा जो गॅप निर्माण झालेला असतो तो गॅप आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे काढून टाकायचा असतो. आणि तो गॅप काढून टाकणं, ही भावना काढून टाकणं या संघटन कार्यामधून आपल्याला साध्य करता येते. त्यामुळं त्याच्यासाठी प्रमाणीकरण पाहिजे. कामगाराला काय वाटतं, आम्ही इथं बघा प्रामाणिकपणे कष्ट करतोय, हा ऑफिसमध्ये एसी मध्ये बसून आम्हाला काम सांग. अरे, त्याला लक्षात आणून द्यायला पाहिजे की तुझ्या कामाचं स्वरूप वेगळं आहे, त्याच्या कामाचं स्वरूप वेगळं आहे. तो जरी एसी केबिनमध्ये बसत असला तर काही कारणामुळं त्याला एसीत बसून सुद्धा घाम येतो, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि काय येतो तर त्या प्रकारचं त्याला टेन्शन येतं, ट्रेस येतो. तशा पद्धतीचा ट्रेस तुला तरी नसतो. तू मोकळ्या हवेत शांतपणे व्यवस्थितपणे काम करू शकतोस. म्हणजे तुमचं काम कमी महत्त्वाचं आहे असं मला म्हणायचं नाही, पण त्याच्या म्हणून तर स्टँडर्ड ठरवायचा आहे, प्रमाप ठरवायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा आहे तो प्रत्यक्ष कार्य संघटन. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही स्पष्टपणे सुटसुटीतपणे ठरवल्या म्हणजे सुलभ कार्य संघटन हा शब्द तुम्ही वापरू शकता.
म्हणजे या ठिकाणी हे सगळं तुम्ही ठरवलं, त्याला कामाचं वर्गीकरण केलं, विभाग ठरवले, त्याला व्यक्तीच्या त्याच्या आवडीनिवडीनुसार विशेषीकरणानुसार त्याला काम सोपवलं, त्याला अधिकार बहाल केले, जबाबदारी दिली, नियम ठरवले, स्टँडर्ड ठरवले की तुम्ही निर्धोकपणे चांगल्या पद्धतीनं काम करून घेऊ शकता, किंवा हे काम आपोआपच घडून येईल. इतकं या ठिकाणी संघटन कार्यामध्ये महत्वाचं. व्यक्तिसमूह करायचं आहे म्हणजे काय करायचं आपल्याला वाटतं. बघा, पेटीमध्ये एक नासकाम बसला तर तो दुसऱ्याला बाधतो. तसं व्यक्तिसमूहामध्ये एक चुकीचा माणूस त्या ठिकाणी आला तर तो व्यक्तिसमूह डिस्टर्ब करू शकतो. आता लक्षात आलं किती महत्वाचा व्यक्तिसमूह. आणि बऱ्याच ठिकाणी हेच कौशल्य खूप महत्वाचं असतं, संघटन करणं. तर हे आपण संघटन प्रक्रिया लक्षात घेतली. तुम्ही ही संघटन प्रक्रिया अतिशय शांतपणे चांगल्या पद्धतीने ऐकून घेतली, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो.